आता कशाला असतंय? का म्हणजे आता मला हसू आलं तुम्ही हसायचंही नाहीये का? मग माहित आहे तुम्ही कशाला असताय ती. का? काय नाही. असं कसं काही नाही, सांगा बरं का हसते मी. अहो तुम्ही द्या की पटक दिशी करून, आधीच लय उशीर व्हायलाय. हे घ्या घ्या. आता का? आता एवढी घाई झाली तुम्हाला तर काय करू मी दुसरं? अहो बटन लावणं किती अवघड काम असतं माहितीये का तुम्हाला? एका मोठ्या ताकदवान स्वावलंबी पैलवानाला जे जमत नाहीये ना ते मी करतेय. बरं ठीक आहे, नाही करत घाई, तुम्ही द्या बटन लावून. असं कसं? मग तुमच्या स्वावलंबनाचं काय? हे होय, अहो तुम्ही बटन लावून झालं की मी परत स्वावलंबी होणार. हो का? होय. हे घ्या. स्वावलंबनाचं फारच मनावर घेतलंय तुम्ही. होय, अहो फॉरेनला जाताना तुम्ही काय बी टेन्शन घेतलं नाही पाहिजे. तिकडे गेल्यावर माझं कसं होईल याचं बी टेन्शन नाही घेतलं पाहिजे. पण आता हे सगळं दाखवताना तालमीकडे दुर्लक्ष करू नका म्हणजे झालं. नाही हो, अजिबात नाही. उलट आता लय मनापासून तालीम करतोय मी. ते सुरुवातीला जरा दम लागत होता, पण आता एकदम टकाटक. आणि हा, आज वस्त्रांनी कुस्त्या ठेवल्यात. अहो तुम्ही बघाच आज मी जिंकतो का नाही ते. असं का? म्हणजे तोही खेळच आहे ना, मग कोणीही जिंकू शकेल. भाल्या दादाही जिंकू शकते. भाल्या? अहो अजिबात नाही. माझा जोर मोजता मोजता दमतोय त्यो. त्यो काय जिंकणार? अहो मी जिंकणार बघा. कशावरून? अहो गॅरंटी आपली. अहो कुस्ती जिंकणं म्हणजे माझ्या नसा नसात भिनलंय बघा. ते मासा कसा पाण्यात पोहायला शिकतोय तसा कुस्ती जिंकायला शिकलोय मी. आणि आता तर स्वावलंबी झालोय ना व. आता मला कशाची बी गरज नाही. माझी? अजिबात नाही. अहो कुठं निघाला सा? अहो नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे अहो तुम्ही फॉरेनला गेल्यावर माझं खाणं पिणं कसं सांगू याच नाही. अहो शब्द घावना झाले हो, समजून घ्या की. हो समजलं मला. तुम्हाला माझी गरज नाहीये, ठीक आहे. अहो अजिबात तसं काय नाही. तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका, माझं समजा मीच करणार आहे असं म्हणायचं होतं मला. खरं तर तुमची आयुष्यभर गरज लागणार आहे मला. नक्की? अहो एकदम नक्की. पण हा, तुम्ही फॉरेनला जाऊन येस तर मी स्वावलंबीच राहणार. पण एकदा का तुम्ही आलात की परत पहिल्यासारखं बघा. ठीक आहे. बरं येऊ काय? हो. माझं जरा ऐका की माझं. तेवढे शाळेला जाऊन लिहायला शिकलो, लिस्टा बनवायला शिकलो आणि समजा लिस्टा घरातच आहेत. या आता तू लिहायला शिकलीस म्हणून रोज लिस्टा बनवतीस. किती वेळ जाऊ किराणा दुकानात? अहो ऐका तर, ही शेवटची लिस्ट तुमच्या काय शपथ. उद्या परवा पत्र एक बी नवी लिस्ट करत नाही. या. अजिबात नाही, मला काय सांगू नकोस कल्पे. अहो आता तुम्हाला सांगणार नाही तर कुणाला सांगणार? घरातलं समजा सामान संपलंय, रातच्याला काय ढेकाची भाजी करून घालतो बसली. हा कशाला माझ्या मागे नावा कुठान लावाली आज? काय नवा? गप जायचं आणि किराणा माल घेऊन यायचं, नाहीतर रातच्याला मातीची भाकरी आणि कोळशाचं कालवण करून घालीन सांगते. अगं इथं मी कुस्त्याच्या टेन्शन मध्ये आहे आणि तू मला कोळसा खायला गेले जो कल्पे. आयुष्यात एक बी कुस्ती जिंकणार नाही तुम्ही. असं बोंबलत. जरा शुभ बोल कल्पे, शुभ बोल. सारखं काय हो मला कल्पे कल्पे करताय? असं बायकोला कल्पे कल्पे केल्यावर जिंकते कोण कुस्ती? आता राणा भाऊजीसनी बघा कसं आपल्या बायकोला आदरानं बोलवत्यात, आवाजावं करतात.
शिका त्यांच्याकडनं काय तर. तुम्हाला सांगते, बायकोला जो आदरानं बोलवतो तोच कुस्ती जिंकतो. हा, तुला आदरानं बोलायचं सोड. तुझ्या पायावर डोसकं जरी ठेवलं तरी मी रानात जाऊन कुस्ती शिकणार आहे बघ. अव नाही ना जिंकणार कुस्ती. मग कशा पायी टेन्शन घ्यायला लागलाय? त्यापेक्षा हे घ्या आणि किराणा माल घेऊन या, नाहीतर रातच्या ढेकाचीच भाजी करून घालतो बघा जरा. आणि तुला काय त्या किराणा मालाच्या लिस्टशिवाय दुसरं काय आयुष्य दिसत नाही वाटतं. आणि एक काय ते ठरव, कोळसा खायला घालणार का ढेकळं खायला घालणार आहेस ते? अहो आता किराणा माल आणायला चाललाय नव, मग कशाला उगाच ढेकळ आणि कोळसा? तालमीमध्ये हारून दणकून आपटून घरी आला सकी चांगलं चुंगलं खायला घालते. आणि होय, हारल्यावर तेवढं घरला लवकर या. कशाला भांडायला? माझी पटमं तोडला सगळी भांडत. अजून तोडतो मी. बस की आता. काय बालादा, मला वाटलं कुस्ती आहे म्हणल्यावर आराम करत असेल. कसला आराम मर्दा, बायको कशा न्यावी माझी. बरं ते नव, तुझी कुस्तीची तयारी कुठवर आल्या? अरे कुठवर काही ना, यो काही रानादा समोर टिकणार आहे वाटलं वय तुला? वय बाबा नो, मी हारणारच आहे. पण 2 मिनिटात हारायचं का 4 मिनिटात हारायचं याचं टेन्शन आलंय मला. 2 काय 4 काय? हारणार आहे म्हणलं टेन्शन कशाला? अरे जर मी लवकर हारलो तर वस्ताद चंपी केलं रे माझी. अरे चंपी तर तुझ्या आधीपासूनच आहे, आणि कशाला घाबरतोस तू? भाल्यादा, रानादाचा जोर अख्ख्या गावाला कळायला पाहिजे बघ. हा, तर तू बी जरा कुस्तीला जोर लाव काय? बर बाबा, जाऊ का आता? टायमात किराणा नाही जर पोचला तर बायकोचा जोर सणवायचा नाही मला. जावा आता शाळेला. काय करायलायस? कुठं निघालायस? अरे बरं झालं तू भेटलास. चल, मोटर बंद पडल्या, शेताला पाणी पाजायचं आहे. तेवढं रिप्रेल टाकू तर. नाही मी नाही, स्वावलंबी झालोय. स्वावलंबी म्हणजे काय रे? कुस्तीचा कसला प्रकार आहे काय? नाही रे, अरे स्वावलंबी म्हणजे स्वतःची कामं स्वतः करायची आणि स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. ते आणि कसं करणार तू आता? ही तू मोटर घेऊन जातोयस ना व, आणि आता मी तुला गाठ पडलो आणि मी तुला जर मदत केली म्हणजे हे काम आपण दोघांनी केलं, बरोबर का नाही? मी जर तुला गाठ पडलो नसतो तर तू एकट्याने मोटर मेकॅनिक कडे घेऊन गेला असता ना व, आणि मोटर ठीक केली असती, मग झालं असतं स्वावलंबी. कळलं काय? नाही कळलं? टाळक्याच्या हा, हे बघ, ह्यो जेवणाचा डबा आहे काय? या डब्यामध्ये भात भाजी भाकर, अरे समजा माझं मी भरलंय बघ. अरे हात भाजला तरी गोदक्काना अंजलीबाईसने हात लावू दिला नाही मी. म्हणजे आता तुझ्या अंतरून पांघरुणाची घडी बी तूच घालणार? वय, आता मी झोपलो असेल तर मीच करणार की. तुझी कापडे बी तूच धुणार हा, आणि आंघोळीचं पाणी बी तूच तापवणार? बघ, आता स्वावलंबी बनायचं असेल तर हे करावंच लागणार मला. या अल्लाह, राणा तू अभी कुस्ती छोड दे. का? काय काय काय? अरे हे एवढं स्वावलंबन करता करता तुला कुस्तीला येळ मिळणार आहे काय? एक काम कर, तू कुस्ती बी दुसऱ्या कोणाकडनं तर खेळून घे आता. अरे माझी कुस्ती म्हणल्यावर मलाच खेळायला लागणार. अरे पण राणा, तुला कुस्तीला समय कसा मिळेल का? कसं आहे, समजायचं नीट टाइम टेबल करायचं, मग समजा नीट होते बघ. अरे राणा, हे तुझं एवढं मोठं टाइम टेबल असल्यावर कुस्ती तू कशी जिंकणार आहे? सांग बघू. आज जिंकणार तशी. अरे आज तालमीमध्ये कुस्ती आहेत, असा चमकावून खेळतो का नाही बघ, जिंकतो का नाही ते. हा, ए, तू पण ये काय बघायला? चालते की. बर मी बी येतो, पर तेवढी मोटारा दे रिपेअर करू. चल, काम त्यातल्या ते तू कर, ते मी जरा अंग गरम करून घेतो. अरे राणा, असं काय करतोयस? मला एक सांग, ही मोटार कोणाची? माझी. शेत कोणाचं? माझं. पाणी कोणी पाजा पाहिजे शेताला? मी. मग स्वावलंबन काम करायला नको तुला? चल तरी मोटर. अरे असं काय करतोय? अरे तू आणि मी काय वेगळा आहे का मला सांग? अरे मी केलं काय तू केलं काय एकच की. हे बघ, आता जास्त काय बोलू नकस, ती आवर पटाक दिशी तोवर मी शेतात जाऊन अंग गरम करतो. आज असा ताल मी धुरा उडवतो का नाही तू बघच. चल ये जा, जा, अरे चल. राणा, राणा. हो वस्ताद, खरं सांगतोय मी. भाल्या, गुमान आखाड्यात उतर आणि अंगरम करायला घे. मी नाही खेळणार राहणार होतो. का नाही खेळणार? तुम्हीच म्हणण्याचा की हारलो तर गंडा सोडणार माझा. अरे मग जिंक की. अहो राहणार कसं जिंकू मी? आणि मागच्या टायमाला जिंकलास ते. अहो वस्ताद, मागच्या टायमाला माझा आंबा पडलाय, पण आता तसं नाही होणार.
अरे खुळ्या, या टायमाला हरवणं लई सोपं आहे बघ. अरे राणा पहिल्यासारखा पैलवान नाही राहिला. अहो राणाचा आहे त्यो, नाही हरणार. अरे कसला भीतोस त्या राणाला? हा, तू यायचा असता तर आता पत्र आला असता. त्याला काय पडलेलीच नाही. हे बघ, तो हरिव राणाला. चल वस्ताद, अहो वाटलं तर माझी मुंडी पण गळा, पण मी नाही खेळणार. भाल्या, हरलो तर माझा गंडा सोडणार नाही असं म्हणा, मग मी खेळतो. ठीक आहे, नाही सोडणार गंडा, पण हारलास तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव. चला रे, करा सुरू. वस्ताद हा. नमस्कार करतो. आत्ता गेलो होय रे. हा, हो वस्ताद, ते अंग गरम करत होतो. का आता तालमीत काय येशी बसले वय? अरे किती गरम करायचं ते इथं तालमीत कर की. हा, अहो वस्ताद, पुन्हा रस्त्यावर बॉडी लगेच गरम होती म्हणून. बरं करायची काय सुरुवात? कधी एकटाचा जिंकतो असं झालंय मला. चला चला, उतरा तालमीत. भाल्या, जोर लाव जोर. आणि नाही दिसला बरं गंडा सोडतो बघ तुझा. चला करा सुरू. ए तुम्ही थांबा रे जरा, होऊन दे या दोघांची भेट. चल राणा, कर सुरू. भाल्या, लाव जोर. शाबास, लाव जोर. धर 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 त्याला. राणा उचल उचल. अरे हा, उचल. राणा, जोर लाव राणा. अरे राणा, जोर लाव जोर. हारलास तर हितच गंडा सोडायचा आणि परत तालमीकडे फिरकायचं बी नाही. हो नरसिंग वसंत पट्ट्या यो, जिंकणार म्हणजे जिंकणारच. ए अंबारे, कोण म्हणले तू जिंकलास? अरे राणा, तू जिंकला नाहीस, भाले हरलाय. अहो असं कसं? मी चितपट केलं की त्याला. अरे तो चिटपट झालाय. तुम्ही जन्माच्या आधीपासून कुस्त्या खेळत आलोय आणि कुस्त्या शिकवत आलोय. भाल्या, का हरलास रे? भाल्या, आत्ताच्या आत्ता इथं 1000 जोर मारायचं, त्याशिवाय तुला समजणार नाही. चला रे, करा तुम्ही बी सुरू. हा चला, मारा जोर. 1 2 3 4. वस्ताद, अरे राणा, तुझ्यात आता पहिल्यासारखा जोर नाही राहिला. ते मैदान मारायचे स्वप्न इसर आता. चला रे. नाही वस्ताद. काय नाही मर्दा, अरे तुझ्यावरच सगळे आशा लावून बसलो होतो, तर तू माझंच नशीब फुटकं. तुला सांगून काय उपयोग? तालीम बंद पडणार ती पडणारच. चला रे.
ताईसाहेब मला कायच करमना झालं, बसून बसून लई कटा आल्या. मग उड्या मार. अहो ताईसाहेब तुम्ही कायमच उड्या मार असंच म्हणत असता. काय तर दुसरं सांगा की. एक काम कर, आमची खोली साफ करून ये. जा 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 जा. अहो नाही नका, कशाला एवढं बी कटा नाही आलाय. ते मला का नाही उगाच उदास उदास वाटायलंय. काय तर वाईट वंगळ झालंय, नाहीतर काय तर होणार आहे असं वाटायलंय बघा. तुला वाटून थोडीच फायदा आहे चंदे, तसं होणार थोडी आहे. हे राणा, अरे तू नाराज होऊ नकोस की. ऐक तरी, हे बघ झाल्या ती गोष्ट वाईट झाल्या, बरं अशी काय रोज रोज होणार आहे काय? तू धीर सोडू नको अजिबात. काय झालं राणा भाऊजी? काय झालं रे बरकत? काय नाही, राणाची कुस्ती म्हणावी तशी झाली नाही म्हणून. अरे देवा, मग तू काय करायलायस इथं? एकतर त्यांची कुस्ती झाली नाही चांगली म्हणून ते उदास आहेत, आणि तू पिरपिर लावायलायस बे त्यांच्या माग. तुझा बरं शेतामध्ये, आम्ही बघतो काय करायचं ते. राणा, तू काय मनाला लावून घेऊ नकोस. उद्या परत जोमाने मैदानात उतर. हा झालं, परत तेच काय? आम्ही काय सांगायलोय, तू शेतात जा. तू शेतात जा म्हणलं ना व, आम्ही बघतो काय करायचं ते. उद्या ये शेतात, मग बोलू. हा राणा भाऊजी, तुम्ही एवढं तोंड पाडून बसलाय साहेब, म्हणजे नक्कीच काय तर वाईट झालं असणार बघा. काय झालंय सांगा आम्हाला. जे काय असेल तर सांगा आणि मन हलकं करा बरं. सांगा काय झालं. आज मी तालमीत कुस्ती हरलो. अरे देवा, राणा भाऊजी, असं कसं झालं? कुणाची एवढी हिंमत झाली तुम्हाला हरवायची? अहो नाही वहिनी, तसं हरलो नाही. कुस्ती खेळताना दमच पुरत नव्हता. लई काय काय बोललं मला. गावात भाल्या संगत कुस्ती खेळताना दम पुरत नव्हता. या मोठ्या मैदानावर कुस्ती खेळताना काय होणार काय कळना झालंय बघा मला. राणा भाऊजी, तुम्हाला एक सांगू काय? हे समजा का नाही जाऊबाईंमुळेच झालंय बघा. म्हणजे तुम्ही जाऊबाईंची एवढी काळजी करतासा म्हणून तुमचं तालमीवरनं मन उडालं, आणि मग ह्यो असा दम भरायला लागलाय बघा. गावात पैलवान म्हणून लई मोठा मान आहे तुम्हाला. त्यो मान जाण्याआधी कुस्ती बंद करा.